हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला घरच्या घरी मस्त हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। तर बघू शकताय 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी त्यावरची साल काढून कट करून घेतलेत। त्यासोबत थोडासा फ्लावर घेतलेला आहे, फ्लावर सुद्धा मी व्यवस्थित नीट करून घेतलाय। त्यानंतर थोडे मटार आणि थोडंसं गाजर आणि त्यासोबत कलर छान यावा त्यासाठी मी थोडंसं बीट सुद्धा घेतलेलं आहे। त्यानंतर बघा इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले, त्यासोबत एक टोमॅटो तो सुद्धा बारीक कट केलाय आणि एक सिमला मिरची ती सुद्धा बारीक कट करून घेतली आहे। आता यामध्ये बघा आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या। तर त्यासाठी बघा मी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची या भाज्या सोडून बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी कुकरला छान अशा शिजवून घेणार आहे। म्हणजेच बघा बटाटा, गाजर, मटार आणि फ्लावर आणि बीट, आता या सगळ्या भाज्या बघा मी कुकरला यामध्ये पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत भाज्या छान अशा शिजवून घेणार आहे। तर बघू शकताय मी 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत भाज्या छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत। मी यावरचं झाकण काढते। बघू शकताय मी यामध्ये बीट घातले, त्यामुळे शिजवलेल्या ज्या भाज्या आहेत त्याला सुद्धा मस्त कलर आलेला आहे। आता मी इथे एक मॅशर घेतले, या मॅशरनी बघा या सगळ्या भाज्या मी छान अशा मॅश करून घेणार आहे। तर भाज्या शिजवताना मी जास्त पाणी घातलेलं नव्हतं, अगदी थोडंसं पाणी घालून भाज्या छान शिजवून घेतल्यात। बघू शकताय मी मॅशरनी सगळ्या भाज्या छान मॅश करून घेते। तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर एखादी पळी असेल तर त्या पळीने बघा हाताने छान असं व्यवस्थित असं प्रेस करून बघा या भाज्या छान मॅश करून घेऊ शकता। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याची पावभाजी बनवायची आहे। तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कढई घेतली आहे। आता या कढईमध्ये बघा मी 2 ते 3 पळी इतकं तेल टाकून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप किंवा त्याऐवजी बटर सुद्धा घालू शकता। इथे मी फक्त तेल यूज केलंय। तेल छान गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालतीये। इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेत। पहिल्यांदा बघा मी कांदा छान असा फ्राय करून घेते। इथं मी 2 ते 3 मिनिटांसाठी कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकताय कांदा आपला छान असा फ्राय होतोय, तोपर्यंतच यामध्ये बघा मी 5-7 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये थोडा आल्याचा तुकडा घालून त्याला छान असं ठेचून घेतलेलं होतं मी यामध्ये घालते आणि बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। म्हणजे कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान असा फ्राय होत आलाय, हलकासा रंग चेंज होत आलाय। आता यामध्ये मी कट करून घेतलेला टोमॅटो आणि सिमला मिरची घालते। इथं बघा पावभाजी बनवताना मी एकच सिमला मिरची यूज केली आहे, जास्त यूज केलेली नाही। तर काय होतं बघा ज्यामध्ये जास्त सिमला मिरची यूज केली तर आपली जी पावभाजीची भाजी आहे ती थोडीशी कडवट लागते, त्यामुळे थोडीशी सिमला मिरची यूज करायची। आता आपल्याला हे सगळं छान फ्राय करून घ्यायचंय। तर कांदा टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी मी यामध्ये मीठ टाकून घेतले। मीठ टाकून याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं आपलं जे कांदा आणि टोमॅटो आहे ते लवकर फ्राय होतं। तर बघू शकताय मी छान असं याला फ्राय करून घेते। तर कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित असा फ्राय झालाय। बघू शकताय हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। मी इथे अख्खा टोमॅटो घेतलाय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा घालू शकता। आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी बघा मी यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे। त्याचसोबत 1 चमचा आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घातलंय। त्याचसोबत 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलंय। काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे बघा भाजीला खूप सुंदर कलर येतो। त्याचसोबत 2 चमचा इतका मी गरम मसाला घातलाय। त्यानंतर अगदी 1 चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घातलाय, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल, पण घातल्यामुळे बघा मस्त टेस्ट येते। त्यामुळे मी अगदी 1 चमचा इतका कांदा लसूण मसाला घातलाय। त्याचसोबत मी अंदाजे 2 चमचा इतका पावभाजी मसाला घातलाय। आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालतीये। कसुरी मेथी घातल्यामुळे बघा आपली जी भाजी आहे ती खायला खूप सुंदर लागते। आता कसुरी मेथी घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतले। त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत, म्हणजे आपण ज्या भाज्या मॅश करून घेतल्यात त्या भाज्या मी यामध्ये घालते आणि याला बघा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हा सगळा मसाला बघा या भाज्याला व्यवस्थित असा लागला पाहिजे, अशा पद्धतीने या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्यात।
तर बघू शकताय आपण ऑलरेडी भाज्या छान मॅश केल्यात, त्यामुळं दिसायला किती सुंदर अशा दिसायला लागलेला आहे। आता यामध्ये मी अंदाजे अर्धा ग्लास इतकं पाणी घातलंय। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर आपली जी पावभाजीची भाजी आहे ती भाजी बघा अगदीच पातळ नसते किंवा अगदीच घट्ट नसते, त्या हिशोबाने इथे मी पाणी घातलेलं आहे। आता पाणी घालून बघा ही भाजी मी छान अशी 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। यामध्ये बघा मी 2 चमचा इतकं आपलं घरगुती जे साजूक तूप असतं ते तूप मी यामध्ये घातलंय। आता यावरती झाकण ठेवून बघा परत ही भाजी अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे। तर बघू शकताय मी अगदी 2 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि आपल्या भाजीला छान असं तेल सुटायला लागले। मस्त अशी आपली गरमागरम पावभाजीची भाजी तयार आहे। बघू शकताय किती छान अशी दिसायला लागलेली आहे। अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची भाजी तयार आहे। तुम्ही जर बघा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं तर काय होतं, ती भाजी बघा थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर लगेच घट्ट होते, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं। बघू शकताय मस्त भाजी तयार आहे। आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता पावभाजी सोबत खाण्यासाठीचे आपल्याला पाव भाजून घ्यायचे, त्यासाठी बघा मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलाय। त्या तव्याला मी 1 चमचा साजूक तूप लावले। त्यानंतर यामध्ये बघा आपण जी भाजी बनवून घेतली त्या भाजीतली बघा अगदी 1 ते 2 चमचा इतकी भाजी मी या तुपावरती घालते आणि त्यानंतर बघा यावरती कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते। त्याच सोबत यामध्ये अगदी थोडासा पावभाजी मसाला घातलाय। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा आपण वडापावसाठी बघा ज्या पद्धतीने पाव कट करून घेतो सेम त्याच पद्धतीने मी इथं पाव कट करून घेतलाय आणि कट करून घेतलेला पाव बघा मी या भाजीवरती ठेवलाय आणि हा पाव मी छान असा आलटून पलटून घेऊन मस्त असा भाजून घेणार आहे। बघू शकता एक साइडने आपला पाव छान असा भाजलेला आहे। मी पलटून घेऊन दुसऱ्या साइडने सुद्धा पाव मस्त असा भाजून घेते। इथं तयार आहे आपला पावभाजी सोबत खाण्यासाठीचा मस्त मसाला पाव। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पाव भाजून घ्या किंवा कुठलाही मसाला न लावता अशाच म्हणजे फक्त बटर लावून सुद्धा तुम्ही पाव भाजून घेऊ शकता किंवा पाव नाही भाजला तरीही चालेल। तर बघा आता मी तुम्हाला एक प्लेट वाढवून दाखवते, म्हणजे आपली पावभाजीची थाळी तयार करून दाखवते। बघू शकताय मस्त गरमागरम भाजलेला पाव आहे आणि पावभाजी म्हटलं की त्यासोबत कांदा आणि लिंबू हा आलाच, त्यामुळे बघा इथं मी थोडासा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक लिंबू सुद्धा घेतलाय बघा। आता आपली जी पावभाजीची भाजी आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघू शकताय किती मस्त अशी आपली भाजी दिसायला लागलेली आहे आणि गरम गरम आहे बघा, त्यामुळे छान अशा वाफा सुटायला लागल्यात। इथं मस्त आपली चमचमीत अशी पावभाजीची भाजी तयार आहे। आता वरतून मी थोडंसं साजूक तूप घातलंय, त्यानंतर वरतून कट केलेली कोथिंबीर घातली आहे। तर इथं मी पूर्ण पावभाजी बनवताना बघा तूप वापरलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी बघा बटर सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे तूप आणि बटर दोन्हीपैकी काहीच नसेल तर तुम्ही फक्त तेल वापरून सुद्धा पावभाजी बनवू शकता, खूप सुंदर लागते। बघू शकता इथं आपली मस्त अशी गरमागरम आणि चमचमीत पावभाजी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घरी एकदा पावभाजी नक्की ट्राय करून बघा, खायला खूप सुंदर लागते। तर पावभाजी खाण्यासाठी बघा अजिबात हॉटेलला वगैरे जायची गरज नाही, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी पावभाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।